जेव्हा महाविकास आघाडीचं सीट्स वाटप होईल त्यानंतर उमेदवार ठरवण्याच्या दृष्टिकोनातून या सर्व इच्छुकांच्या मधून एक उमेदवार निवडला जाईल. परंतु जे माझ्यावर जेवढे इच्छुक आलेले त्या सर्वांनी साहेबांना हे आश्वासन दिलेलं आहे की साहेब जो उमेदवार देतील तो 100% निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून सोलापूर जिल्ह्याचा विचार करता यावर्षी कशा पद्धतीची परिस्थिती राहील, कारण आता आपण माढा लोकसभेचं प्रतिनिधित्व करतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्णतः महाविकास आघाडीचं वार आहे. आदरणीय पवारसाहेब असतील, साहेब असतील, विजय पाटील साहेब असतील आणि उद्धव ठाकरे साहेबांवर विश्वास ठेवून ह्यावेळेस सर्व जागा त्या सोलापूर जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या निवडून येतील ही 100% खात्री आहे. तशा पद्धतीचं वातावरण पूर्ण सोलापूर जिल्ह्यात लोकसभा इलेक्शन पासून झालेलं आहे आणि त्यात कमी काही झालेलं नाही, अजून वाढत आहे. तुमच्यावर किती तालुक्यातले इच्छुक आता किती इच्छुक आज फक्त पंढरपूर मंगळवेढा येथे घेऊन आलेलं. गेल्या काही दिवसापासून बघितलं तर रणजितसिंह मोहिते पाटलांची चर्चा आहे. तुतारी कधी वाजवणार रणजितसिंह मोहिते पाटील, त्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का, काय सांगा? तो प्रश्न त्यांनाच विचारलेला बरा. आपल्या मतदारसंघातला जे आहे फलटण विधानसभा यामध्ये रामराजे आपल्या शरद अजितदादा गटाकडून नाराज आहेत. अनेक मेळाव्यामध्ये त्यांनी असं देखील म्हणाले, जर आपल्याला जर न्याय मिळत नसेल तर तुतारी घ्यायला काय हरकत आहे. रामराजेंनी आपल्याशी संपर्क साधलाय का, किंवा आपण रामराजे संदर्भात पवार साहेबांशी काही चर्चा झाली? साहेबांबरोबर माझी काही चर्चा झालेली नाही किंवा रामराजे साहेबांबरोबर काही चर्चा झालेली नाही. परंतु त्या ठिकाणी लोकसभा इलेक्शनला त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून माझं काम केलेलं होतं आणि कार्यकर्त्यांचीच प्रचंड भावना आहे फलटण तालुक्यातल्या की महाराज साहेबांनी साहेबांबरोबर जावं, साहेबांबरोबर काम करावं. फलटण मधलं तुतारीचा उमेदवार आपण देणार. जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचीच आहे आणि दुसरं कोणाला सोडायचं कारणच येत नाही. माढ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी महायुतीमध्ये वाद आहेत. साधारणतः कोण कोण पुढं तुमच्या पक्षात येऊ शकतं असं तुम्हाला वाटतं, आणि तुमचे प्रयत्न कसे चालू आहेत? रघुनाथराजे नाईक निंबाळकर तुमच्या सोबत आहेत, रामराजांचं तळ्यात राजू साहेबांनी तर उघड घेतले, तुमच्या सोबत आहेत तेच म्हणते. पण कोण कोण आगामी काळात माढ्यामध्ये जे इच्छुक आहेत ते तुमच्या सोबत असू शकतात असं तुम्हाला वाटतं? वेट ऑन वॉच दिसतील, एक कोण येतील. इंदापूर मधून हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेतील का? तुम्ही त्यांची चर्चा वगैरे काय झाली का तुमच्या? माझी काही चर्चा नाही, भेट पण झाली. त्यांचे बोर्ड सातत्याने इंदापूर मध्ये लागतायत तुतारी वाजव. ही कार्यकर्त्यांची भावना आहे. त्या नेत्यांनी त्या तालुक्यातल्या ठरवायचे कार्यकर्त्यांच्या भावनेला किती आदर द्यायचा आणि त्यांचं ऐकून करायचं, ज्या त्या नेत्याचा प्रश्न आहे. अप्पासाहेब जगदाळे आणि आत्ताच प्रवेश केलेले प्रवीण माने हे देखील इंदापूर मधले इच्छुक आहेत. आणि अशातच आता हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष लढायचं काही जण म्हणतात, तो कार्यकर्ते म्हणतात की आपण तुतारी घेऊन लढायच्या हरकत आहे. अप्पासाहेब जगदाळे संदर्भात आपली काय चर्चा झाली, या संदर्भात इंदापूरच्या उमेदवार संदर्भात साहेबांची काय चर्चा झाली? इंदापूरच्या साहेबांबरोबरही काही चर्चा झाली नाही किंवा आप्पासाहेबांबरोबरही माझी काही चर्चा झालेली नाही. आप्पासाहेब साहेबांबरोबर काम करत आहे. काहींचं लोकसभेला त्यांनी मनापासून काम केलेलं आहे. आता मानेदादांची चिरंजीव सुद्धा आलेले आहेत, ते सुद्धा इच्छुक आहेत. पवारसाहेबांनी निर्णय घेतील काय करायचं. भविष्यात जर हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातामध्ये घेतली तर आप्पासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने म्हणजे एकमतानं प्रचार करणार मतदारसंघात असं जर तर कसं मी उत्तर देऊ, आणि ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता आम्ही शेजारी, आमचं काम आहे की साहेबांकडे जास्तीत जास्त मतं काँग्रेस पक्षात जो उमेदवार उभा राहील त्याला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल शेजार धर्म. आजचा सर्वे आलेला आहे. एकंदरीत महाविकास आघाडीला पूर्णतः बहुमत दाखवलं जात आहे. महायुतीने कुठेतरी 115 ते 20 जागा, कसं पाहता येईल? महाविकास आघाडीचं बहुमत दिसतंय आपल्याला.
अजून उमेदवार जाहीर व्हायचे, पक्षांच्या जागा सुटायच्या. जयंत पाटील साहेब जे सांगतायत बाईट चालू आहे मॅडम, बाईट चालू त्यापेक्षा आहे. कमी दाखवते. एकदा काय उमेदवार जाहीर झाले तर 100% जसं जयंत पाटील साहेब सांगतायत त्याच पद्धतीनं पाठवून दिले त्या तुम्ही. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार क्लिअर मेजॉरिटीमध्ये आले. तिसऱ्या आघाडीचा कितपत फरक पडेल यावरती? तिसरी आघाडी जी राजू शेट्टी असतील किंवा संभाजीराजे असतील त्यांच्या आता त्या गोष्टींवर तर बोलण्याचा अर्थ नाही. अजून ती प्रक्रिया सुरू व्हायची, त्याच्यावर मी भाष्य साहेब तुम्हाला आता असं म्हणाले सगळ्यांना असं म्हणाले की आपल्याला राज्य हातात आणायचंय, माळशिरस मधून तुतारीचा उमेदवार कोण असेल? आम्ही उघड सांगितलेलं आहे. उघड सांगितलेलं आहे. उत्तमराव जानकर ही आमची उमेदवार आहे. त्यात बदल काय आहे? लोकसभा इलेक्शनलाच जाहीर केलेलं आहे आम्ही. अजित पवारांनी काल एक खंत व्यक्त केली की बारामतीतील निवडणूक न लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. कसं पाहतो तुम्ही आता? त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांचे नवीन सल्लागार भरपूर झालेले, त्यांच्या सल्ल्यातून बोलतायत असं मला वाटतं. एकंदरीत छोटा अभ्यासक म्हणून त्यांना अजितदादांमुळे महायुतीची कोंडी झाली असं वाटतंय तो. त्यांना विचारून घ्या माझ्यापेक्षा. दादांना विचारा त्यांची कोणती होती काय होती.